नमस्कार मित्रांनो. डेटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण आजच्या बातमीतून असं पाहणार आहोत की एखाद्या मेलेल्या व्यक्तीचा आत्मा तुम्हाला कसा छळू शकतो किंवा कसा तुम्हाला त्रास देतो. तसंच एखाद्या मेलेल्या व्यक्तीचा आत्मा तुम्हाला कसं संकट काळामध्ये मदत करू शकतो, ह्यात आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. गोष्ट आहे 20 एक वर्षापूर्वीची. एक खेडेगाव होतं. निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेलं ते गाव. गावातील लोक सगळे एकमेकांशी मिळून मिसळून राहायचे. म्हणजे शहरी जीवनापासून फार वेगळं आणि अतिशय लांब असं ते गाव होतं, सह्याद्रीच्या पायथ्याशी. त्याचं नाव होतं शिवापूर. लोक गुण्यागोविंदाने नांदत होते. एकमेकांना सगळे एकमेकांच्या कामामध्ये मदत करायचे, एकमेकांच्या वेळप्रसंगात धावून जायचे. गावातल्या लोकांनी असं ठरवलेलं होतं की गावातली जी जमीन आहे ती गावाच्या माणसांव्यतिरिक्त कोणालाही विकायची वगैरे नाही. असं त्यांनी तो अलिखित एक नियम ठरवून घेतला होता गावातल्या. त्यामुळे आजपर्यंत शहरातलं किंवा इतर गावातलं, इतर कुठच्या शहरातलं कोणी अजून त्या ठिकाणी जमीन घेण्यासाठी आलं नव्हतं किंवा कोणी जमीन विकली नव्हती. एके दिवशी त्याच गावातला एक माणूस शहरातल्या एका माणसाला एक 10 गुंठे जमीन विकतो आपल्या मालकीच्या जमिनीपैकी. आणि गावातल्या लोकांना हे कळतं की त्याने जो गावातला नियम आहे तो मोडून त्याने जमीन विकलेली आहे. सगळेजण त्याच्याकडे विचारणा करण्यासाठी जातात, की सगळ्यांनी आजपर्यंत ठरवलंय त्याप्रमाणे सगळे वागत आले. पण तू सगळ्यांच्या विरोधात जाऊन जमीन विकलीस 10 गुंठे, आम्हाला सांगितलंच नाही किंवा काय तुला पैशाची गरज असते आम्ही तुला पैसे दिले असते. असं सगळेच नाना परीने त्याला बोलू लागले, त्याला त्रास देऊ लागले. सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर जो विकणारा माणूस होता जमीनदार, तो सगळ्यांना म्हणाला, "हे सगळं मला मान्य आहे किंवा हे सगळं मला माहीत आहे. परंतु आज मी जी जमीन विकली आहे ना, तो माणूस काही सर्वसामान्य नाहीये. तर तो एक वैद्य आहे. ते वैद्य बुवा आहेत. ते शहरामध्ये झाडपाल्याचं किंवा मुळ्यांचं वगैरे औषध देऊन त्यापासून लोकांना त्याच्यावरती उपचार करून लोकांना बरे करतात आणि त्यांच्या हाताला गुण आहे. त्याने दिलेल्या औषधातून या आयुर्वेदिक औषधातून अनेक लोकांना बरं वाटलंय आणि त्यामुळे ते वैद्य बुवा जर आपल्या गावात आले, तर आपल्या गावामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की आरोग्याच्या कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे ते जर गावामध्ये आले, तर आपल्याला जे काही आजार होतील किंवा काय होतील त्याच्यावरती योग्य उपचार त्यांच्याकडनं आयुर्वेदिक पद्धतीने होतील आणि आपल्या सर्वांना त्याचा फायदा होईल. आणि हे सगळं ऐकल्यानंतर सगळे मात्र त्यांचा राग शांत झाला, की हो खरोखरच आहे. त्यांनी विकली जमीन, परंतु ते वैद्यबुवा गावात आले तर सगळ्यांवरती उपचार होतील. हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांचा विरोध मावळला आणि नंतर मग 1-2 महिन्यांनी वैद्यबुवा सगळे ते जे कागदोपत्री काय करायचे ते व्यवहार करून वैद्यबुवा गावामध्ये आले आणि तिथे त्याने गावापासून म्हणजे त्यांच्या गावापासून थोडीशी जंगलाच्या पायथ्याशी ती जमीन होती. तिथे त्यांनी घर बांधायला सुरुवात केलं. म्हणता-म्हणता 8-9 महिन्यामध्ये टुमदार असं कौलारू घर उभं झालं. सगळे लोक आता त्यांच्याकडे जाऊ लागले. शहरातून, इतर गावातून, इतर ठिकाणाहून लोक त्यांच्याकडे यायचे औषधं घेण्यासाठी. ते जे घर होतं ते जंगलाच्या पायथ्याशी असल्यामुळे गावातले लोक त्यांना नेहमी सांगायचे, की "वैद्यबुवा, तुम्ही रात्रीचे फिरत वगैरे जाऊ नका बाहेर किंवा इथे हिंस्र प्राणी आहेत, वन्य प्राणी आहेत. त्यामुळे ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. ते गावातही येतात. तसे तुमचं घर सगळ्यात त्या डोंगराच्या जवळ आहे. त्यामुळे तुम्ही रात्रीचे बाहेर वगैरे फिरू नका. दरवाजा बंदच करून ठेवा, जेव्हा अंधार व्हायला सुरुवात होईल तेव्हा." आणि ती खरीच गोष्ट होती. ती वैद्यबुवांना देखील पटायची. त्यामुळे ते संध्याकाळी 6:30-7 वाजले, की दरवाजा, खिडक्या बंद करून आतमध्ये राहायचे. कारण वन्य प्राण्यांचा वावर जोर म्हणजे मोठ्या प्रमाणावरती असायचा. बरेचसे लोक येत होते, त्यांच्याकडनं बरे होऊन जात होते. असं बरेच वर्ष चाललं होतं. एक 3-4 वर्ष झाली आणि एके दिवशी रात्रीचे 12 वाजले होते आणि अमावास्येची ती रात्र होती. आता हे रात्री सहजासहजी कोणाकडे त्या घरातून बाहेर पडून उपचार करण्यासाठी वगैरे जायचे नाही. कारण तो सगळा जंगलमय एरिया असल्यामुळे आणि त्या हिंस्र प्राण्यांच्या त्या सगळ्या वावरामुळे. 12 वाजता हे सगळे झोपलेले असताना वैद्यबुवा, त्यांची पत्नी आणि त्यांचा एक मुलगा छोटा होता. ते सगळे झोपले असताना दारावरती थाप पडली आणि जोरदार कोणीतरी दरवाजा वाजवून म्हणत होते, "वैद्यबुवा उठा, वैद्यबुवा उठा. अहो माझ्या आईला बरं करा, माझ्या आईला बरं करा. वैद्यबुवा उठा." वैद्यबुवांना त्याच्या पत्नीला जाग आली. कोणतरी बाहेरून दरवाजावरती थाप मारून बोलवते किंवा उठवते किंवा हाक देते म्हणून. अंथरुणावरती उठून बसली ही दोघे जण
परंतु वैद्यभुवांच्या बायकोने त्यांना सांगितलं की आता कुठे जायचं नाही. कोणाला जर औषध द्यायचं असेल तर इथून द्या, परंतु कोणाच्या घरी जाऊन औषध वगैरे तुम्ही द्यायला जाऊ नका. आज अमावास्या आहे आणि रात्र भरपूर झालेली आहे, 12 वाजून गेलेली आहेत. तसा तो जोरदार आवाज येत होता, वैद्यभाऊ उठा, माझ्या आईला बरं करा, तिला उपचाराची गरज आहे. वैद्यभाऊ उठले. त्यांनी घरातील लाईट लावली. पत्नी आणि ते दोघेही दरवाजा उघडून बाहेर आले. विचारलं, काय झालं? एक 20-22 वर्षाचा युवक मुलगा त्यांच्या समोर उभा होता आणि तो अक्षरशः गयावया करत होता. वैद्यभाऊ, मी तुमचे पाय धरतो, माझ्या आईला बरं करा, माझी आई तापाने फणफणते येते, अक्षरशः तिचं अंग कापतंय, तर माझ्यासोबत तुम्ही चला. माझ्या आईला इथे आणण्याची परिस्थिती नाही, किंवा तुम्ही सोबत चला, तिची परिस्थिती फार डेंजर आहे, किंवा तिचं कधीही बरं वाईट होऊ शकतं, तर माझ्यासोबत तुम्ही चला. वैद्यबुवा म्हणाले की मी तुझ्या सोबत येऊ शकत नाही, मी तुला औषधं देईन, तू घेऊन जा, तुझ्या आईला दे, तिला बरं वाटेल नक्की. वैद्यबुवांची पत्नीने त्यांना सांगितलं की असं येता येणार नाही, कारण रात्रीच्या आता 12:30 वाजून गेले, वैद्यबुवा आता येणार नाहीत कुठे म्हणून. तो मुलगा म्हणाला, मी तुम्हाला घेऊन जातो, परत आणून सोडतो, बरं याची जबाबदारी माझी, परंतु तुम्ही माझ्यासोबत चला. तो खूपच गयावया करू लागला. शेवटी वैद्यबुवांनी मान्य केलं त्याच्यासोबत जायचं. औषधांची ती झोळी, जी त्यांची पिशवी त्यांच्या खांद्याला नेहमी असायची, त्याच्यामध्ये काही काड्याचे बॉटल्स असतील, किंवा काही पाळं असतील, काही झाडपाल्याची पाला असेल, तो सगळा त्यांनी त्या पिशवीमध्ये भरला आणि ती पिशवी खांद्याला लटकवली आणि कंदील पेटवला आणि तो कंदील त्यांनी त्या मुलाकडे दिला आणि म्हणाला की तू पुढे चल, मी तुझ्या सोबत येतो. आता त्या दुसऱ्या गावात त्या जो मुलगा होता त्याचं घर होतं, म्हणजे 2-1 किलोमीटरचं ते अंतर होतं. आता यांच्या गावातून जंगलातून चढाव पूर्ण वर चढल्यानंतर दुसऱ्या बाजूला उतरावं लागत होतं जंगलातून, आणि मग तो दुसरा गाव होता. मुलगा त्यांच्यासोबत पुढे चालतोय कंदील घेऊन, वैद्यबुवा मागे चालतायत. वैद्यबुवांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते. हा नक्की मुलगा मला कुठे घेऊन जातोय, की मी एकटाच चाललोय याच्यासोबत, याचा काहीतरी डाव असेल किंवा काय, असं वेगवेगळे विचार त्यांच्या मनामध्ये येऊ लागले. पण एक मन त्यांचं सांगत होते, नाही, असं कोण खोटं बोलणार नाही, त्याच्या आईला खरोखर बरं नसेल आणि उपचाराची गरज असेल म्हणून दोघे चालले. जंगलातून जात असताना तो अमावास्येचा दिवस, काळाकुट्ट अंधार सगळीकडे पसरला होता. वैद्यबुवा त्याला म्हणाले, अरे तू एवढ्या सगळ्या या अमावास्येच्या रात्री अंधारातून तू एकटा कसा काय आला? तुझ्याकडे उजेडासाठी काहीच कोणतंच साधन नाही. तो म्हणाला, वैद्यबुवा, मला उजेडाची गरज नाही, मला सवय आहे रात्रीची फिरण्याची आणि माझ्या पायाखालची वाट आहे. वैद्यबुवा म्हणाले, कदाचित असेल त्याला सवय. आता तो त्या सगळ्या जंगलमय भागात राहणारा मुलगा होता, त्यामुळे त्यांना वाटत होतं की हा असेल कदाचित तिथे राहणारा. मित्रांनो, हे सगळे चालत असताना त्या जंगलातून जाणारा तो रस्ता होता, तो अतिशय भयान असं वातावरण त्या जंगलामध्ये पसरलेलं होतं. किड्यांची किरकिर अतिशय स्पष्ट आणि कानठळ्या बसवणारी होती. वैद्यबुवा घाबरत होते. या जंगलातून असा कधी आपण प्रवास केला नाहीये. तर मुलगा बोलत बोलत चालतोय त्यांच्याशी, अनेक प्रश्न विचारतायत वैद्यबुवा, त्याची तो उत्तरं देतोय. एवढ्यात ना त्या जंगलातून कोणतरी गुरगुरल्याचा आवाज येतोय. वैद्यबुवाने त्या मुलाला सांगितलं, थांब, कोणतरी गुरगुरतंय जंगलामध्ये, कोणतरी वन्य प्राणी आपली वाट अडवतोय, किंवा आपल्या आजूबाजूला आहे. सतत चालत असताना पुढे पुढे जातायत, तसा तो गुरगुरण्याचा आवाज त्यांच्या मागणं येतोय. वैद्यबुवा घाबरले, कोणतरी हिंस्र प्राणी आहे, आपल्याला थांबलं पाहिजे, एखाद्या झाडावरती चढलं पाहिजे. तर तो मुलगा सांगतोय, वैद्यबुवा, तुम्ही काही घाबरू नका, तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका, मी असताना तुमच्या बाबतीत प्राणीच का आणि कोण असेल तो काही करू शकणार नाही. मी तुम्हाला जसं घेऊन जाणार तसं तुमच्या घरापर्यंत आणून सोडणार. वैद्यबुवा त्याच्या मागणं निमूटपणे चालतायत. आता मात्र ते खूप घाबरलेत. तो गुरगुरण्याचा आवाज सतत त्यांना तो कानावरती पडतोय आणि त्या जंगलामध्ये एक विचित्र आणि वेगळी हालचाल त्यांना जाणवू लागली. तरी देखील ते त्याच्या मागणं चालतायत. एक चोरट्या नजरेने इकडे तिकडे बघतायत की काय दिसतंय. कोणतरी हालचाल मात्र होते ह्या जंगलामध्ये, हे सगळं त्यांना त्या ठिकाणी दिसत होतं. तो मुलगा सांगतोय, वैद्यबुवा, घाबरू नका, माझ्यासोबत चला. तुम्हाला कोणी काही करणार नाही. कोणाची हिंमत नाही मी सोबत असताना तुमच्यावरती हल्ला करण्याची की तुमच्या बाबतीमध्ये वाईट करण्याची. आता दोघे चालत चालत डोंगराच्या वरच्या टेकडीवरती आले. आता उताराचा तो रस्ता होता, त्या पायवाटेने त्या घराकडे पोहोचणार होते. तो मुलगा आता चालतोय चालतोय, झपझप पावलं टाकत दोघेही आता त्या गावात पोचले, त्या युवकाच्या गावात पोचले. चालतायत चालतायत आता समोर मात्र त्या युवकाचं घर दिसू लागलं. त्या घरामध्ये एक बल्ब लावलेला होता.
म्हणजे असं थोडा कमीच प्रकाश होता त्या बल्बचा. खिडकीतून थोडासा प्रकाश बाहेर येत असल्यामुळे या युवकाने सांगितलं, "वैद्यबुवा ते माझं घर आहे. दिसतंय ना तिथे लाईट पेटलेली आहे बघा घरामध्ये. ते माझं घर आहे. तुम्ही चला, मी तुम्हाला तिथपर्यंत आणलंय. तुम्ही पुढे चला. मी तुमच्या मागनं येतो." वैद्यबुवा म्हणाले, "हे काय? तुझं घर आहे आणि तू मला सांगतोस की तुम्ही चला मी येतो म्हणून." तर म्हणाला, "नाही तुम्हाला आता परत सोडायचं आहे ना, मग कोणतरी माणूस बघतो तुम्हाला परत एकदा सोडण्यासाठी. कारण मी सुद्धा घाबरलो ह्या सगळ्या जंगलमय वातावरणातून येत असताना. तो गुरगुरण्याचा आवाज पाहून मी देखील घाबरलोय. तुम्ही पुढे चला, दरवाज्यावरती थाप मारा, वडील दरवाजा उघडतील." आता वैद्यबुवा अंगणातून त्या व्हरांड्यामध्ये आले आणि मुख्य दरवाजा त्याने बाहेरून ठोठावला. "घरात कोण आहे का? घरात कोण आहे का?" आतमधून कोणतरी व्यक्ती कणलेल्याचा आवाज मात्र त्यांना येत होता. आतमधून दरवाजा खोलला गेला. त्या युवकाचे वडील असावेत. 55-60 वर्षाचं वय असेल त्यांचं. थरथरत्या हाताने तो दरवाजा त्यांनी उघडला आणि विचारलं, "कोण पाहिजे तुम्हाला?" तो म्हणाला, "मी वैद्यबुवा. शेजारच्या गावावरनं तुमचा मुलगा मला इथपर्यंत घेऊन आलाय. तुमच्या पत्नीला म्हणजे त्या मुलाच्या आईला बरं नाहीये. ती तापाने फणफणते आहे. म्हणून मी तो मला घेऊन आलाय घरापासून इथपर्यंत. तर कुठे आहे ती तुमची पत्नी?" मग तो म्हातारा माणूस त्यांना आतमध्ये घेऊन गेला. तर अंथरुणावरती, जमिनीवरती अंथरूण घातलेलं आहे त्याच्यावरती त्याची आई त्या मुलाची झोपलेली होती. ती अक्षरशः कणत होती. तिला ताप होता आणि ती अक्षरशः थरथर, थरथर कापत होती. आता वैद्यबुवांनी सांगितलेली औषधं त्यांनी एका दगडावरती अ, वाटण वगैरे करायला सुरुवात केली. त्या औषधांचा तो काढा, त्यानंतर वेगवेगळ्या फळांचं रस काढून त्यांनी त्याच्यामध्ये घातला आणि तिला भरवला. आणि वैद्यबुवा तासभर तिथे थांबून राहिले. आता तासभर थांबले असताना तो मुलगा मात्र परत आपल्या घरामध्ये आला नाही. वैद्यबुवांनी विचारलं, की "अहो, तुमचा मुलगा मला इथपर्यंत घेऊन आला खरा, पण अर्धा पाऊण तास, 1 तास होत आला. तो मुलगा घरामध्ये आला नाही किंवा तो राहिला कुठे? किंवा तो काय करतोय?" मला म्हणाला, "शेजारच्यांना कोणाला तरी बोलवतो, तुम्हाला परत सोडायचं आहे ना, म्हणून सोबतीसाठी कोणाला तरी बोलवतो." असं सांगून तो घरात आला नव्हता, शेजाऱ्यांकडे कोणाकडे तरी गेला. आता मात्र त्याची आई, त्या मुलाची आणि त्या मुलाचे वडील त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी आलं आणि अक्षरशः वडील असे दोन्ही डोळे दाबून धरून रडू लागले. हा सगळा प्रकार पाहून वैद्यबुवांना काहीतरी विचित्र वाटलं. ते म्हणे, "रडता का तुम्ही? तुम्ही दोघे जण रडता का? काय झालं? तो मुलगा गेला कुठे?" आता त्याचे वडील आणि आई अक्षरशः रडत होती. हुंदके देत-देत रडत होती. त्यांना काही समजेना नक्की यांच्या बाबतीमध्ये काय झालं. कदाचित यांचं त्या मुलाशी पटत नसावं किंवा तो त्यांना बघत नसावा. तरी तो आपल्या आईवरती उपचार करण्यासाठी इथपर्यंत तो माझ्यापर्यंत चालत गेला 2 किलोमीटर अमावास्येच्या रात्री. आणि असं म्हणता वैद्यबुवांनी विचारलं, की "नक्की काय झालं? तुम्ही कशासाठी रडताय?" आता सगळ्या त्या 1 तासामध्ये त्याच्या आईला थोडाफार आता गुण पडला होता. तिला थोडं बरं वाटू लागलं. आता त्या रडणाऱ्या बाबाने डोळे पुसत त्या वैद्यबुवांना सांगितलं, की "वैद्यबुवा, तुम्ही जो मुलगा म्हणताय ना, तुम्हाला जो इथपर्यंत घेऊन आला या अमावास्येच्या रात्री त्या जंगलाच्या त्या वाटेवरनं, तो आमचाच मुलगा आहे. परंतु 3 महिन्यापूर्वी त्या समोरच्या जंगलामध्ये एका हिंस्र प्राण्याने त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याचा करुण असा अंत झाला. अक्षरशः त्या प्राण्याने त्याला त्याचे लचके तोडले. 20-22 वर्ष वय होतं आमच्या मुलाचं आणि आमचा तो एकुलता एक आधार होता आणि त्या सगळ्या हल्ल्यामध्ये तो मृत्युमुखी पडला. वैद्यबुवांच्या अंगातून त्राण निघून गेला. ते जागच्या जागी बसले. म्हणजे तुमचा मुलगा जर मृत्यू झालाय 2-2.5 महिन्यापूर्वी त्याचा, तर माझ्यासोबत तो आला होता तो नक्की कोण होता? आता वडील सांगू लागले, की त्याचा आत्मा तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलाय. त्याची आईची तब्येत बरी नाही म्हणून त्याचा तो आत्मा आहे ना, तो त्याचं रूप घेऊन, मनुष्य रूप घेऊन तो तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलाय. आता वैद्यबुवांचे हातपाय कापू लागले, की एका प्रेतात्म्यासोबत मी इथपर्यंत 2 किलोमीटरचा प्रवास केला आणि मला काहीच समजलं नाही. जंगलामध्ये ती होणारी हालचाल, तो कानठळ्या बसवणारा रातकिड्यांचा आवाज आणि सतत कोणतरी आपल्या बाजूने चालतंय, वावरतंय, त्या जंगलामध्ये काहीतरी फिरतंय किंवा ती ती हालचाल विचित्र ही स्पष्ट ऐकायला येत होती किंवा पाहायला येत होती किंवा अनुभवायला मिळत होती. परंतु हा विचार तर कधीच आला नाही, की हा एखादा प्रेतात्मा असेल, जो मनुष्य रूपामध्ये आपल्याला आपल्या आईवरती उपचार करण्यासाठी घेऊन जातोय. आता मात्र वैद्यबुवा खूप घाबरले, की "हो, हे कसं शक्य आहे? माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नाही. तो तुमचा मुलगा नक्की तोच आहे ना?" तर ते अक्षरशः त्याचे वडील सांगायला लागले, की
तो आमचा मुलगा आहे ना, तो अक्षरशः आमच्या अंगणापर्यंत येतो. "आई, बाबा दरवाजा उघडा, मला आत घ्या, मला बाहेर ठेवू नका, मला थंडी वाजते, मला आतमध्ये घ्या." असा तो अक्षरशः त्या अंगणात उभे राहून सगळं सांगत असतो. कारण असे भूत, पिशाच, प्रेतात्मा यांना जी आपली पावळी असते घराची, त्या पावळीच्या आतमध्ये येण्याची कोणतीही परवानगी नसते. त्यामुळे ते तुमच्या अंगणापर्यंत येऊ शकतात. परंतु एखाद्याच्या घरामध्ये प्रवेश करणं हे तेवढं सोपं नसतं अशा भूत-भुताटकीसाठी किंवा प्रेतात्म्यांसाठी. होतं अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा प्रेतात्मा घरामध्ये येतो किंवा तिथे वास्तव्य करतो. परंतु त्या मुलग्याला मर्यादा होती त्या प्रेतात्म्याला. तो पण घरात येत नसेल, तर तो अंगणापर्यंत येऊन आपल्या आई-वडिलांना हाक मारायचा. कधी तो अ, खिडकीमध्ये यायचा, सांगायचा, "आई, अगं मला आतमध्ये घे ना. मला थंडी वाजते. मला घरात घ्या. मला जेवायला द्या. मी उपाशी आहे बऱ्याच वर्षापासनं." असा तो मुलगा सांगायचा आणि त्याचे आई-वडील आणि ते सगळं सांगायला लागले वैद्यबुवांना. तर वैद्यबुवांच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला, की काय म्हणजे असं देखील असू शकतं एखादा प्रेतात्मा मनुष्य रूपामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. ह्याच्यावरती आता त्यांचा विश्वास बसत नव्हता. परंतु घडलेली घटना त्यांनी अनुभवलेली होती. त्याहून त्यांच्यावरती विश्वास बसला, की हो प्रेतात्मा असू असू शकतो किंवा सगळेच प्रेतात्मे हे वाईट नसतात, तर काही चांगले असतात आणि ते मग इतरांच्या बाबतीमध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, त्या सगळ्या अपघातामध्ये त्या हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. परंतु आपल्या आईच्या आणि आपल्या वडिलांच्या प्रती त्याच्यावरती असलेलं प्रेम हे त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं आणि म्हणून तो त्याचा प्रेतात्मा त्या वैद्यबुवांच्या घरापर्यंत गेला आणि त्यांना तो घेऊन आला त्या कंदिलाच्या उजेडामध्ये आणि त्यानंतर उपचार त्याच्या आईवरती झाले. परंतु हे एक विचित्र घटना मात्र त्या वैद्यबुवांना अनुभवायला मिळाली होती. मित्रांनो, ही गोष्ट 25 एक वर्षापूर्वीची आहे. एक आमचे पाहुण्यातले एक माणूस आहे तिकडच्या भागामध्ये राहणारे. त्यांनी हा मला अनुभव सांगितला होता आणि तो मी तुमच्यासमोर जसंच्या तसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, सगळेच प्रेतात्मे काय वाईट असतात किंवा वाईट करतात असं देखील नाही. जो पुण्यात्मा असतो, जो चांगला माणूस असतो, त्याचा प्रेतात्मा देखील इथे पृथ्वी तलावरती वावरत असताना इतरांच्या बाबतीमध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. एखाद्याला वाट दाखवणं, चुकलेल्याला वाट दाखवणं, एखाद्याला मदत करणं, असं त्या प्रेतात्म्यांचं काम असतं आणि तसा तो त्या मुलाचा प्रेतात्मा असल्यामुळे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. मित्रांनो, आज मी हा तुम्हाला सांगितलेला प्रसंग, हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, लाईक करा. चॅनल सबस्क्राईब मात्र 100% करा. कारण बरेच जण असे आहेत, की कथा पाहतात, परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि इतर मंडळींपर्यंत हा चॅनल शेअर करा. म्हणजे असे भयानक अनुभव, अशा भयकथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळते, पाहायला मिळते. मित्रांनो, आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.